चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, समजून लिहायला सुरुवात करायची का? वही आणि पेन सोबत ठेवा. गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय मुख्य परीक्षेमध्ये विकल्पासह 7 गुणास विचारले जाते. आता आपण गणित नंबर 8 पाहू. दिलेलं गणित आहे, एका आयताची लांबी 35 सेमी, रुंदी 12 सेमी, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. म्हणजे आपण एक आयत काढलेला आहे मी, तर नाव देऊ आपण याला ए बी सी डी. हा समजा आयत आहे, याला आपण कर्ण काढला हा एक एसी नावाचा. तर हा आयत म्हटलं की याच्यात सर्व जे कोण असतात हे सगळे 90 अंश मापाचे असतात. आयताची सर्व कोण कसे असतात? काटकोन असतात, म्हणजे 90 अंश मापाचे. तर यामध्ये दिलेले की आयताची लांबी 35 सेमी, 35 लांबी ही धरा, बीसी ही एक लांबी धरू, आणि यामध्ये आयताची रुंदी 12 सेमी म्हणजे उभी. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समांतर असतात, म्हणजे डीसी सुद्धा 12 होईल, एबी 12 आहे तर डीसी सुद्धा 12 होईल. बीसी 35 असेल तर एडी सुद्धा 35च होईल. तर आपल्याला काढायचं काय? आयताच्या कर्णाची लांबी. म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोण ए बी सी जर धरला तर या ठिकाणी पाया बीसी आणि उंची एडी तर कर्ण एसी, याचेच आपल्याला उत्तर काढायचे. म्हणजे या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेयचा आधार घेऊन आपण हे उत्तर शोधू शकतो. म्हणजे आयत एबीसीडी हा चौकोन एबीसीडी हा काय आहे? तर आयत आहे, आणि आयतामध्ये याचे चारही कोण काटकोन असतात. मग यामध्ये आपल्याला एक त्रिकोण घ्यायचा आहे, जो आपण कर्ण घेतलाय कोणता? एसी. तर त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणासाठी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. काटकोन त्रिकोण कशावर? तर कोण एबीसीचं माप किती येतं? 90 अंश. मग काटकोन त्रिकोणाच्या आधारे पायथागोरसचा प्रमेय वापरून त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरस प्रमेयाच्या नुसार कर्ण म्हणजे एसीचा वर्ग, पाया म्हणजे बीसी या संख्येचा वर्ग, आणि उंची एबीचा वर्ग. बीसीचा वर्ग आहे 35 ही संख्या आहे, 35 या संख्येचा वर्ग. एबी म्हणजे 12 या संख्येचा वर्ग. 35 या संख्येचा वर्ग आपल्याला माहित नसेल तर आपल्याला काढण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगेल. 35 म्हणजे 35 गुणिले 35. तर याला असं आपण बॉक्स स्वरूपात घेऊ याला. तर हे उभा 1 3 आणि 1 5, तर आडवं ही म्हणजे गुणाकारात 3 आणि 5. याचे आपण कर्ण घेऊ, म्हणजे डायगोनल्स. आणि आता 3 आणि 5 याचा गुणाकार असा इथे 15. तर 5 गुणिले 5 याचा गुणाकार येईल 25. 3 गुणिले 3 याचा गुणाकार येईल 9, म्हणजे वरी 0 खाली 9, आणि 5 गुणिले 3 याचा गुणाकार येईल 15. तर या डायगोनलच्या खाली फक्त एकच संख्या आहे, ती आहे 5. या पूर्ण डायगोनल मध्ये किती संख्या आहेत? 5 2 5, 5 2 7 आणि 5 12. 2 हातचा 1 इथे येईल, 1 आणि 1 2, आणि 2 आणि 9 11 आणि 1 12. 2 हातचा 1 आणि इथे 0 आहे 1, म्हणजे 1225. 35 चा गुणाकार करून मला 1225च मिळेल. कसा? तर 35 गुणिले 35 असा आपण साधा गुणाकार केला तर उत्तर हेच येतं. 12 या संख्येचा वर्ग आहे 144. 1225 अधिक 144, 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 2 आणि 4 6, आणि 2 आणि 1 हे 3, आणि 1 1369. म्हणजे एसी या संख्येचा वर्ग आला 1369. म्हणजे एसी वर्ग बरोबर 1369 हे उत्तर आलं. ते एसी बरोबर वर्गमुळात 1369. आता आपल्याला 1369चं वर्गमूळ माहित नाही, तर कसं काढणार? तर 1369चं वर्गमूळ माहितच नाही तर काढणार कसं? तर इथं आता काढण्याची थोडी एक पद्धत आपण वापरू. याला आता आपल्याला 1369 ही संख्या वरच्या वर्गाबरोबर आहे का बघा बरं. हे 1225च्या पुढे आहे, म्हणजे 35च्या पुढे 36. 36 ला येते का पाहू?
36ला येत नसेल 37ला, आपण कमीत कमी 37 पाहू. म्हणजे 36ला लगेच नाही येणार, 37 गुणिले 37 पाहू. म्हणजे 37चा गुणाकार जर 1365 आला की 37 नाही आला तर आपण 38चा गुणाकार करू. 38 गुणिले 38, 37 गुणिले 37, 7 गुणिले 7 49, हातचे 4, 7 त्रिक 21 आणि 4 25, 7 गुणिले 3 21ला 1, हातचे 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, 9, 5 आणि 1 6, 2 1 3, 1369 आपल्याला मिळेल. हे कसं घेतलं तर 1369 ही संख्या 1225च्या पुढेच आहे, म्हणून आपण जरा त्याला पद्धत वापरली की बाबा आपल्याला हे 35च्या पुढेच भेटणार. म्हणजे 36 नाही भेटणार तर 37 तरी भेटेल. या अंदाजे आपण पुढे गेलो. जर ही भेटलीच नसती तर आपण 38चं केलं असतं, म्हणजे 39 केलं असतं, म्हणजे आणखीन पुढे गेलो असतो. म्हणजे 1369चं वर्गमूळ आपल्याला किती मिळतं? 37. याचं एकक सेमी लिहू, कारण आपल्यावर एकक दिलेले आहेत. म्हणून आयताच्या कर्णाची लांबी ही किती आली? आयताचा जो कर्ण आहे आपल्याला जो काढलाय आपण, त्याला नाव दिलं होतं एसी. आयताच्या कर्णाची लांबी आली 37 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सराव संच 2.1 मधील 8 नंबरचे गणित पाहिले होते. आज आपल्याला सराव संच 2.1 मध्ये 9 नंबरचे गणित पाहायचे. ते गणित आपण लिहून घेऊ. मी गणित लिहितोय. आकृतीमध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. एम हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. एम हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. तर कोन PRQ या कोणाचं माप आपल्याला 90 अंश दिलेलं आहे. जर हे माप 90 अंश असेल तर आपल्याला सिद्ध करायचे. तर सिद्ध करा काय सिद्ध करायचे? PQ चा वर्ग बरोबर 4PM चा वर्ग वजा 3PR चा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचे. सिद्धता त्रिकोण PRQ हा आपल्याला दिलेला एक काटकोन त्रिकोण आहे. त्याची आपण अगोदर आकृती काढून घेऊ. आपल्याला दिलेला त्रिकोण लक्षात घ्या. त्रिकोण काढून घेऊ. त्याला नाव द्या P, त्याला नाव द्या R, आणि हे नाव द्या Q. तर ह्या रेषा जोडून घेऊ. PRQ हा काटकोन त्रिकोण आहे आणि या दोघाचा मध्यबिंदू आपल्याला M दिलेला आहे. आणि मध्यबिंदू जर या रेषेचा मध्यबिंदू M असेल तर RM आणि MQ हे दोन्ही काय होतील? समान होतील. म्हणजे RM बरोबर MQ, म्हणजे RQ बरोबर RM अधिक MQ. मध्यबिंदू दिलेले आहेत, आपण काढून घेऊ. आता त्रिकोण PRQ हा काय आहे? PRQ हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण असेल तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. त्रिकोण PRQ हा काटकोन त्रिकोण झाला कारण याचे माप किती आहे? 90 अंश दिलेला आहे. मग काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग काय? PRQ चा कर्ण काय आहे? तर PQ आहे. तर मी या बाजूला लिहितो PQ चा वर्ग बरोबर उंची आहे PR चा वर्ग आणि
आर क्यू हा पाया झाला आर क्यूचा वर्ग. याला समीकरण नंबर 1 नाव देऊ. तसेच आता आपल्याकडे दुसरा एक त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे तर पी आर एम हा सुद्धा काटकोन त्रिकोण होतो. तसेच त्रिकोण पी आर एम हा काटकोन त्रिकोण आहे, कारण याचं सुद्धा माप आपल्याला कसं भेटलेलं आहे तर 90 अंशच आहे. मग इथे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयाचा आधार घेऊन कर्णवर्ग पायथागोरसच्या प्रमेयावरून तर कर्ण काय आहे तर त्याचा तर पी एम हा त्याचा कर्ण झाला, कारण त्रिकोण कोणता झाला पी आर एम. हा जर झाकला तर आपल्याला पी आर एम हाच त्रिकोण दिसेल. तर पी एमचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक आर एमचा वर्ग. याला समीकरण नंबर 2 नाव देऊ. आता समीकरण 1 आणि 2 हे आपल्याला कसे भेटलेले तर काटकोन त्रिकोणाच्या आधारे आपल्याला हे समीकरण 1 आणि 2 भेटलेले आहेत. आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर आपल्याला दिलेला त्रिकोण पी आर क्यू आहे आणि आपण याच्यामध्ये 2 त्रिकोण मिळवले होते. कोणता पी आर एम पी एम क्यू. तर आपण यापैकी पी आर एम हा काटकोन त्रिकोण घेतला. तर यामध्ये पी आर हा त्याची उंची झाली, आर एम ह्या त्याचा पाया झाला. आता आर एमचीच किंमत काय असेल बरं एम क्यू असेल. कशावरून तर कारण आपल्याला बाजू जो एम बिंदू दिलेला आहे तो क्यू आरचा काय आहे मध्यबिंदू आहे. आणि मध्यबिंदू जर असेल तर मध्यबिंदू कोणताही मध्यबिंदू असेल तर काय असतं पी आर आर एम बरोबर एम क्यू असं असतं. आर एमची किंमतच आहे एम क्यू. म्हणजेच काय होईल आर क्यूची किंमत काय असेल बरं आर क्यूची किंमत असेल आर एम अधिक एम क्यू. पण आर एमची किंमत काय आहे एम क्यू आहे. किंवा याला दुसऱ्या भाषेत लिहायचं झालं तर एम क्यूची सुद्धा किंमत काय आहे तर आर एमच लिहायची आहे. तर मग आपण या ठिकाणी एम क्यूची किंमत जर आर एम ठेवली आर एम अधिक एम क्यूची किंमत आर एम तर आर क्यू बरोबर 2 आर एम आपल्याला भेटेल. आर क्यूची किंमत किती भेटेल 2 आर एम. मग आपण या ठिकाणी हे साईडला लिहून घेऊ. परंतु आर क्यू बरोबर काय भेटलं तर 2 आर एम. कारण काय लिहिता येईल या ठिकाणी एम हा बाजू कोणत्या बाजूचा तर क्यू आर म्हणा की आर क्यू म्हणा आर क्यूचा मध्यबिंदू आहे. ओके. तर यावरूनच आता या ठिकाणी आर एम ची जर किंमत काढायची झाली तर हे काय होईल तर आर क्यू भागिले 2 म्हणजेच आर एम होईल. म्हणजेच ह्याला असं लिहिता येईल आर एम बरोबर 1/2 आर क्यू. आर एम बरोबर 1/2 पायामध्ये 2 आहेत म्हणजेच याच्या डोक्यावर 1 असतो, अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 2 1/2 आर क्यू. मग ही आपल्याला आर एम बरोबर जी किंमत भेटली 1/2 आर क्यू. तर ही किंमत आपण आर एमची किंमत आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 2 तर आर एमची किंमत 1/2 आर क्यू आपण पाहिली. ही किंमत आपल्याला समीकरण नंबर 2 मध्ये ठेवायची. काय आहे समीकरण नंबर 2 आपलं तर आर एम पी एमचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग आणि आर एमची किंमत काय होती तर 1/2 आर क्यूचा वर्ग. तर म्हणजे ही किंमत आपण आर एम वरून आपण 1/2 ही किंमत या ठिकाणी ठेवली. तर पी एमचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक 1/2 आर एमचा वर्ग. म्हणजे हे पूर्ण कंसाचा वर्ग आहे. म्हणजे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि हा आर क्यूचा वर्ग ही किंमत. तर आता या ठिकाणी दोन्ही बाजूला आता आपल्याला हे जे 4 आहेत ना हे अंशातले छेदातले 4 काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला
4ने काय करावं लागेल, गुणावं लागेल. दोन्ही बाजूला 4ने गुणावं लागेल म्हणजे पूर्ण पदाला 4नेच गुणावं लागेल. या ठिकाणी 4ने गुणा तर PM 4PM चा वर्ग 4PR चा वर्ग आणि 4 गुणिले 1/4 RQ चा वर्ग. तर हे 1/4 हे 4 कटतात. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळतं, 4PM चा वर्ग बरोबर 4PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग. तर आपल्याला समीकरण जे मिळालेलं आहे, कोणतं समीकरण मिळालेलं आहे आणि हे कसं मिळालं तर दोन्ही बाजूला 4ने गुणले. या दोन्ही बाजू या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला कोणत्या समीकरणाला, तर या समीकरणाला आपण 4ने गुणले. तर या समीकरणाला आपण नंबर 4 नाव देऊ. मागील 1/2 RM बरोबर 1/2 RQ ला 3 नंबर नाव द्यायचं होतं. तर याला समीकरण नंबर 4 नाव देऊ. समीकरण आता 4 मधून 1 वजा करा. समीकरण 4 मधून 1 वजा करून आता समीकरण 4 आपल्या समोर आहे आणि समीकरण 1 आपल्याला माहिती आहे काय. समीकरण 1 तर PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RQ चा वर्ग. समीकरण 4 आहे 4PM चा वर्ग. तर ही बाजू आहे समीकरण 1 ची पहिली बाजू काय आहे तर उजवी बाजू PQ चा वर्ग. तर ही याची डावी बाजू आहे या समीकरणाची 4PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग वजा कंसामध्ये आपल्या समीकरण 1 ची डावी बाजू PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग. तर या ठिकाणी 4PM चा वर्ग वजा PQ चा वर्ग बरोबर 4PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग वजा समीकरणाला वजाने या कंसाला गुणून घ्या. वजा PR चा वर्ग वजा RQ चा वर्ग. हे वजा RQ चा वर्ग आणि अधिक RQ चा वर्ग आणि हे वजा RQ चा वर्ग काय होतील, हे अधिक आणि हे वजा काय होतील, कटून जातील. आणि 4PR वर्ग वजा PR वर्ग म्हणजे 4 वजा 1 म्हणजे किती येईल, 3PR चा वर्ग 4PM चा वर्ग वजा PQ चा वर्ग बरोबर 3PR चा वर्ग. तर आपल्याला जे सिद्ध करायला विचारलं होतं PQ वर्ग बरोबर या बाजूला आहेत आणि ही सरी वजा चिन्ह आहे. तर हे अधिक आहे ते या बाजूला वजा होतील. वजा 4PM चा वर्ग आणि अधिक हे चिन्ह अधिकच आहे तर 3PR चा वर्ग. हे वजाचे चिन्ह काढून टाका तर काय होईल, या बाजूचं निघून गेल्यावर PQ चा वर्ग बरोबर हे वजा अधिक होईल 4PM चा वर्ग आणि हे अधिक मात्र वजा होईल 3PR चा वर्ग. ही आपली सिद्धता आहे. गणित असा आहे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. तर त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर आपल्याला रस्त्याची रुंदी काढायची आहे, म्हणजे रस्ता किती रुंद आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर गणित आपण याची रीत समजून घेऊ. मी रीत लिहितो. अगोदर आपण याची आकृती काढून घेऊ. गृहीत धरा या लांबीची एक इमारत आहे. या ठिकाणी हा एक बिंदू किंवा याच्या वर घेतो मी जरा, ही AM या लांबीची इमारत आहे. AM हे नाव देऊ आपण. त्यानंतर रस्ता आपल्याला दुसरी एक इमारत घ्यायची आहे, तितक्याच लांबीची घेऊ आपण.
याला नाव देऊ सी आणि एन. तर या दोन इमारतीमध्ये हा रस्ता आहे. तर काय आपल्याला सांगितले की दुतर्फा असलेल्या दोन समांतर इमारती हे म्हणजे AM ही समांतर आहे CNC. तर 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे टोक रस्त्याच्या ठिकाणी ठेवले. म्हणजे या ठिकाणी रस्त्याच्या एका ठिकाणी काय केलं आपण, कोणत्या एका ठिकाणी एक टोक ठेवू शिडीचं, तिथं आपण बिंदू B नाव देऊ. तर त्या शिडीचे टोक ठेवले असता पहिल्या इमारतीच्या, आता पहिली इमारत आपली AM धरू, तर पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. समजा पहिल्या इमारतीची उंची इथं आहे, तर याला E नाव देऊ आणि याचं किती दिलेले आपल्याला अंतर 4 मीटर. तर हे टोक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. AE. तर हे किती आहे, शिडीची लांबी किती दिली आपल्याला दोन्ही ठिकाणी 5.8 मीटर. तसंच तेच शिडीचं खालचं टोक जशास तसं ठेवून वरचं टोक मात्र म्हणजे हे टोक या दिशेला आणलं, त्या शिडीचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या उंच असलेल्या खिडकीपर्यंत, म्हणजे दुसरी इमारत आहे तिच्या उंच असलेल्या खिडकीपर्यंत कुठवर येते म्हणते, या ठिकाणी. त्याला आपण नाव देऊ D. त्याच इमारत म्हणजे दुसऱ्या इमारतीवर तीच शिडी आपल्याला ठेवली, तर ती मात्र आपल्याला याच्यापेक्षा जास्त अंतरावर आहे आणि ते नाव समजा इथे टेकत असेल तर त्याचं जे अंतर आहे 4.2 मीटर हे आपल्याला ते दिलेलं आहे. तर हेच शिडी आहे 5.8 मीटर लांबीची. तर आपल्याला ही झाली आपली आकृती म्हणजे उत्तरासाठी. तर AC हा पूर्ण रस्ता आहे. काय आहे, पूर्ण हा AC म्हणजे A पासून C पर्यंत, म्हणजे ह्या AM ही एक इमारत आहे आणि CN ही एक इमारत आहे. या दोन इमारतीमध्ये ही शिडी ठेवलेली आपण ही. तर हिला जसं आपण शिडीचा टाईप जर आकार दिला तर ही शिडी आहे. तर ही शिडी 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं एक टोक म्हणजे हे पहिलं टोक या ठिकाणी ठेवलं आणि दुसरं टोक मात्र इथं ठेवलं, तर ते अंतर पहिल्या इमारतीवर किती आहे म्हणजे त्या खिडकीपर्यंत येण्यासाठी 4 मीटर आहे. आता फक्त हेच टोक शिडीचं या दिशेला आणलं तर ते मात्र या इमारतीच्या या उंचीपर्यंत म्हणजे या खिडकीपर्यंत येईपर्यंत त्याचं अंतर 4.2 मीटर आहे. तर आपल्याला A आणि C म्हणजे रस्त्याच्या कडीला म्हणजे रस्त्याचं हे अंतर आहे AC, म्हणजे पूर्ण रस्ता AC आहे. तर आपल्याला हे अंतर काढायचे. तर इथे लक्षात घ्या, आपल्याला हा त्रिकोण जर गृहीत धरला, हा पायथागोरसचा प्रमेय होतो आणि इथे सुद्धा पायथागोरसचाच प्रमेय होतो. तर आपल्याला शिडीचं ही शिडी आहे, ही आपली इमारतीची उंची आहे म्हणजे खिडकीपर्यंतची, आणि या इमारतीची उंची आहे खिडकीपर्यंतची. तर आपल्याला AB माहीत पाहिजे आणि BC सुद्धा माहीत नाही. AC काढण्यासाठी AB आणि BC आपल्याला काढायचे. तर आपण याला लिहून घेऊ. आकृतीत रेख AC हा रस्ता असून AM व रेख CN या इमारतीतील भिंती आहेत असं लिहू. आकृतीत रेख AC हा काय आहे, रस्ता गृहीत धरू, रस्ता आहे. तर रेख AM आणि CN ह्या इमारती आहेत. या इमारती आहेत असं गृहीत धरा. रस्त्यात B या ठिकाणी उभ्या केलेल्या शिडीचे एक टोक AM या इमारतीवर E ठिकाणी टेकते. रस्त्यात B या ठिकाणी उभ्या केलेल्या शिडीचे एक टोक AM या इमारतीवर E ठिकाणी टेकते. इथे रस्त्यावर शिडीचे एक टोक
व दुसरे टोक AM या इमारतीवर ई बिंदूत किंवा ई बिंदू या ठिकाणी टेकते, तर हे अंतर आहे AE किंवा EA. AE बरोबर आपल्याला दिलेलं आहे 4 मीटर. तसेच रस्त्याचं रस्त्यात शिडीचे दुसरं एक टोक आणि दुसरे टोक CN या इमारतीवर D बिंदू छेदते टेकते, तर ते अंतर आपल्याला मिळेल CD किती आहे 4.2. तसेच CN या इमारतीवर शिडीचे टोक D या ठिकाणी टेकते, ते अंतर गृहीत धरा CD बरोबर 4.2 मीटर. आता आपल्याला एक त्रिकोण या ठिकाणी मिळतो. हा पायथागोरसचा प्रमेय वापरून इथे EAB आणि दुसरा DCP हे दोन त्रिकोण या ठिकाणी मिळतात. तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे आपण या दोन त्रिकोणाचे आपण अंतर काढू, म्हणजे आपल्याला ABचं अंतर मिळेल आणि या ठिकाणी BCचं अंतर मिळेल. हे सगळं आपल्याला कुठे दिलेलं आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे, गणितामध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी तर त्रिकोण EAB पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होतं, कर्ण वर्ग. कर्ण काय आहे EB. EBचा वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. उंची काय आहे समजा AEचा वर्ग अधिक पाया आहे EBचा वर्ग. आपल्याला EBची लांबी माहिती दिलेला आहे 5.8 चा वर्ग आणि AEचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 4 चा वर्ग. आपल्याला माहित नाही ABचा वर्ग, हे आपल्याला अंतर माहित नाही, तर आपल्याला हे अंतर काढून घ्यायचे. तर मग आता हे अंतर कसं काढणार, तर याला काय करा 5.8 बरोबर 4 चा वर्ग अधिक ABचा वर्ग. आपल्याला ABचा वर्ग काढायचा आहे, तर हे AB वर्ग बरोबर 4 या दिशेला आले तर 5.8 कंसाचा वर्ग वजा 4 कंसाचा वर्ग. 5.8 म्हणजे खरीददारा ते 58 आहे. 58चा वर्ग किती आहे, 58चा वर्ग 58चा वर्ग किती आहे, तर 33.64 आहे. आता हा कसा आला 58चा वर्ग, इथं तर 5.8 आहे ना, पण आता याला आपण काय करू, गुणाकार करू. असं 5.8 गुणिले 5.8 म्हणजे गृहीत धरा की 58 गुणिले 58 आहे, तर मग 58 गुणिले 58चा वर्ग किती येतो, तर करा आपण गुणाकार 33.64 येतो. आणि इथे दोन स्थळ आहेत, खाली एक आणि वर एक, म्हणजे दोन स्थळांतर दशांश म्हणजे 33.64 मायनस आता 4चा वर्ग माहिती आहे किती आहे, तो 16 आहे. मग 33.64 वजा 16, पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन आपल्याला त्याची वजाबाकी करायची. 16च्या पुढे पॉईंट नाही, मग ते कसं लिहिणार आपण त्याला 33.64. 33च्या खाली किती लिहिणार 16, पॉईंट पुढे 0 0, मग 4 मधून 0 6, 13तून 6 गेले किती राहिले, तर खाली 13तून म्हणजे 7 राहिले. मग हातचे किती होतात 1 1 आणि 1 2, 3 मधून 2 गेला तर हात 3 मधून 2 गेला तर किती राहतो, तर 1 राहतो. मग आता पॉईंटच्या खाली पॉईंट 17.64 हा आपला काय आला, त्याची वजाबाकी आली. ABचा वर्ग बरोबर 17.64, मग AB बरोबर वर्गमुळात 17.64, तर याचा आपल्याला वर्गमूळ काढायचे. आता 17.64 वर्गमुळात 17.64 याचा आपल्याला काय करायचंय,
वर्गमूळ काढायचे. आता हे कसं काढणार? आता तर आपल्याला माहित नाही नेमकं 17.64 वर्गमूळ किती येतं. मग आता हे काढण्यासाठी आपल्याला काही सोप्या पद्धती आहेत. तर गृहीत धरा आहे तर पॉईंट नाहीच आहे मध्ये, आपण 1764 आहे असं धरा. आता 1764 हे कशाच्या जवळ येतात हे पाहायचं आपल्याला. 40चा वर्ग आपल्याला माहिती आहे तो किती आहे? 1600. म्हणजे नेमकं 40चा वर्ग नाही, 1600च्या पुढेच जायचं आपल्याला. म्हणजे 40 41 होईल का? तर 41 नाही, मग 42 होईल का? हा, 42 होऊ शकतो, कारण शेवटी 2 आहे. 4 बेदुनी 4 बेदुनी 4. 42 चा जर आपण गुणाकार केला, 42 गुणिले 42 बेदुनी 4, बेचोक 8, 4 दुनी 8 आणि 4 चोक 16. तर बेरीज करा. 4 8 आणि 6 8 आणि 8 16, 7 1, 6 आणि 1 7 आणि 1. आता आपल्याला 1764 मिळालं. पण या ठिकाणी दशांश आहे म्हणून इथं दोन स्थानांतर दशांश द्या, म्हणजे 4.2 गुणिले 4.2 म्हणजे आपल्याला एबी बरोबर किती आलं? 4.2 आलं. आणि एकक आहे मीटर, 4.2 मीटर. समीकरण नंबर 1 नाव द्या. त्याचप्रमाणे आता आपल्याला त्रिकोण DCB मध्ये आपल्याला कोण हा किती, सी हा किती अंश मापाचा आहे? 90 अंश मापाचा आहे. तर म्हणून कोण DCB मध्ये आता त्रिकोण DCB मध्ये आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे, आता कारण हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून DCB मध्ये पायथागोरसचा प्रमेय आपण या ठिकाणी वापरू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल? कर्ण वर्ग म्हणजे किती आहे? तर DB चा वर्ग बरोबर पाया आणि उंची, मग DC वर्ग अधिक BC चा वर्ग. मग आपल्याला DB वर्ग बरोबर DC वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे उंची वर्ग अधिक पाया वर्ग. आपण याला काय करू? आपल्याला काय काढायचं? याच्यामध्ये BC काढायचं. मग BC बरोबर DB वजा DC या बाजूला घेऊन जाऊ. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? मग आपल्या किमती आहे दिलेल्या. DB ची किंमत आहे 5.8 कंसाचा वर्ग वजा DC ची किंमत दिली आहे 4.2 कंसाचा वर्ग. 58 चा वर्ग, तर 5.8 चा आपण वर्ग केलेला आहे तो किती आहे? 33.64. आणि 4.2 चा सुद्धा आपण वर्ग काढलेला होता, म्हणजे ते वर्गमूळ आहे ते 4.2 कितीच आहे? तर 17.64 चा आपल्याला वर्गमूळ आहे. मग 33.64 मायनस 17.64 याची आता आपल्याला वजाबाकी करायची. आता कशी करणार? पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायची मात्र. 33.64 वजा 17.64 वजाबाकी करा. 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 6 गेले 0, ते 13 तून 7 गेले 6 राहिले. इथं पॉईंट देऊन ठेवा. मग हातचा 1 होतो, 3 मधून 2 गेले 1 राहिला, मग किती राहिलं? 16. म्हणजे BC वर्ग बरोबर किती आलं? 16. म्हणजे BC बरोबर 16 चे वर्गमूळ, मग वर्गमुळात 16 लिहा. मग किती येतं? BC बरोबर 4 मीटर. BC बरोबर BC बरोबर 4 मीटर. मग इथे किमती लिहून घ्या. AB ची किंमत 4.2 मीटर आणि BC ची किंमत किती आहे? 4 मीटर. आपण हे आकृतीमध्ये किमती लिहिल्या. आता आपल्याला काय काढायचं? पूर्ण AC काढायचं आहे. पूर्ण AC ची आपल्याला किंमत काढायला विचारलेली आहे. मग आपल्याला AB भेटला, BC भेटला. मग AB आणि BC, मग AC बरोबर काय आहे? तर म्हणजे पूर्ण रस्ता काय आहे? तर रस्ता AC बरोबर काय आहे? AB अधिक BC. मग AC बरोबर AB ची किंमत आपल्याला मिळाली 4.2 मीटर. हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. एकक 4.2 अधिक 4, हे 4.2 अधिक 4. मग पुन्हा बेरीज करा. पॉईंटच्या खाली पॉईंट काही नाही, त्याच्या पुढे काही नसते म्हणजे 0 असतो. म्हणजे 4.8 म्हणजे 2 च्या खाली 2, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 4 आणि 4 8. म्हणजे AC ची किंमत पूर्ण किती आली? 8.2 मीटर. AC बरोबर आहे 8.2 मीटर. हे आपलं विचारलेलं उत्तर आहे. म्हणून रस्ता AC त्याची रुंदी किती आहे? तर 8.2 मीटर आहे. हे आपलं
उत्तर आहे. रस्ता एसी त्याची रुंदी 8.2 मीटर आहे. पूर्ण रस्ता एसी आहे, त्याची रुंदी 8.2 मीटर आहे.